कधीपासून आहात तिकडे? आता 12 वाजल्यापासून. ताई कुठे जायचं तुम्हाला? कल्याणला जायचंय पण काम सोडून आलो आम्ही आता अर्ध्यासून. पण गाडीच नाही, आता काय करणार, कसं जाणार. पण सकाळी एवढं नव्हतं म्हणून निघालो बाहेर. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या सायन्स स्टेशनवरती आता आपण आहोत आणि सायन्स स्टेशनवरती पटरी दरम्यान आपल्याला पाहायला मिळते बरंच पाणी या पटरीमध्ये साठलेलं आहे आणि त्यामुळेच जी रेल्वे वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे. सुमारास 11:30च्या सुमारामध्ये ही रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे. तेव्हापासूनच लोक जे आहेत प्रवासी तात्काळ त्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत. सतत अनाउन्समेंट करण्यात येत आहे की ठाणे, कल्याण तसंच CST दरम्यान जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या ठप्प करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे कारण मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्याचंच सर्व पाणी जे आहे ते या पटरी दरम्यान आलेलं आहे. त्यामुळेच ही रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे असं सतत अनाउन्समेंटद्वारे देखील सांगण्यात येतं आहे. तसंच आपण जर पाहिलं तर बऱ्याच महिला देखील आहेत. सर्वांनाच कोणाला घरी जायचे, कोणाला कामाच्या ठिकाणी पोहोचायचे आणि सर्वांचीच तारांबळ उडालेली आहे. थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कुठे जायचं आहे तुम्हाला? घाटकोपरला. कधीपासून इकडे उभा? मी आता 11:30 वाजल्यापासून उभी आहे. आणि ट्रेन असंच सांगण्यात येते, अनाउन्समेंट करण्यात येते आहे की ट्रेन स्थगित करण्यात आलेली आहे, ठप्प पडलेली आहे कारण रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये पटरीमध्ये पाणी साचलं. पटरीमध्ये पण पाणी साचले, त्याच्यामुळे ट्रेन ठप्प करण्यात आलेली आहे. काल देखील हीच परिस्थिती होती, पाऊस जास्त पडलेला होता त्यामुळे. आज देखील हीच परिस्थिती आहे. त्रास होतोय? हो, काल पण हेच होती पण आज खूपच जास्त आहे त्याच्यामुळे. सुधारायला पाहिजे काहीतरी परिस्थिती. हो. आपण जर नक्कीच पाहिलं तर प्रत्येक जणांना, सर्वांना ज्या महिला आहेत त्यांना सर्वांनाच घरी जायचं आहे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्यामुळेच त्यांची तारांबळ उडालेली आहे. एकंदरीतच काल देखील हीच परिस्थिती होती. रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प पडलेली होती. आज देखील हीच परिस्थिती आहे. ताई कुठे जायचं तुम्हाला? दिवा. कधीपासून आहात तिकडे? आता 12 वाजल्यापासून. काल देखील हीच परिस्थिती, आज पण हीच परिस्थिती. त्रास होतोय? हो, त्रास भरपूर होतोय. कुठेही कोणाला महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचं असतं, लेट होतं यामुळे. हो, भरपूर लेट होतोय. सुधारायला पाहिजे परिस्थिती. पाहिजेच, सुधारायला पाहिजे. नक्कीच जर आपण पाहिलं तर इकडे ज्या महिला आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे, परिस्थिती सुधारायला हवी आहे. कारण या ज्या महिला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती उभ्या आहेत त्या कधीपासून ट्रेनची वाट पाहत आहेत. 11:30 वाजल्यापासून या ज्या ट्रेन ज्या आहेत त्या ठप्प पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण या महिला ज्या आहेत त्या ट्रेनची वाट बघत आहेत. ताई कुठे जायचं तुम्हाला? कल्याणला जायचंय पण काम सोडून आलो आम्ही आता अर्ध्यासून. पण गाडीच नाही, आता काय करणार, कसं जाणार. तुम्हाला ऑफिसमधून सोडलंय का? आता जास्त पाऊस पडतो. हो, म्हणून सोडलं आम्हाला लवकर. काल पण आपण पाहिलं तर हीच परिस्थिती होती. हो, ट्रेनचा काल खूप पण issue होती. होता आणि आज सकाळी देखील- हो हीच आहे, पण सकाळी एवढं नव्हतं म्हणून निघालो बाहेर. पण आताही हाच त्रास सहन करावा लागतो. हो, मग काय करणार आता. सुधारायला पाहिजे सुधारायला काहीतरी पाहिजेच, काय करणार आता. लवकर पोहोचायला घरी आणि आम्हाला आज गावाला पण जायचं आहे म्हणून जरा मी लवकर निघाले आज ऑफिसमधून. नक्कीच जर आपण पाहिलं तर प्रत्येक जणांनाच घरी पोचायचं असतं किंवा इतर कोणत्या ठिकाणी पोचायचं असतं, त्यासाठी विलंब होत आहे. आणि म्हणूनच जर अनाउन्समेंट देखील आपण जर पाहिली तर सतत हीच अनाउन्समेंट करण्यात येते आहे की मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जे मिठी नदीचं पाणी आहे ते या सायनच्या रेल्वे स्थानकातील पटरीमध्ये, रेल्वेच्या पटरीमध्ये आलेलं आहे. त्यामुळेच इथे जी वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे जी ठप्प करण्यात आलेली आहे असं सतत सूचनांद्वारे अनाउन्समेंट केली जाते. तसंच आपण जर इंडिकेटर पाहिलं त्याच्यावरती कोणतीही वेळ नाही, ट्रेनचं नाव नाही असं आपल्याला इंडिकेटरवरती पाहायला मिळतं आहे. सध्याची परिस्थिती ही या सायन परिसरातून आपण आढावा घेतलेला आहे. महिलांचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर, प्रवाशांचं हेच म्हणणं आहे लवकरात लवकर ह्या रेल्वे वाहतूक आहे ती सुरू करावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर घरी पोहोचता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, सायन.